शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी खळबळजनक खुलासा केलाय। संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतायत आणि ते वेगवेगळ्या सोर्सेस मार्फत प्रयत्न करतायत। संजय राऊत हताश होऊन वैफल्यग्रस्त झालेत आणि सत्तेत येण्याकरता प्रयत्न करत असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केलाय, जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत। नरेश म्हस्के यांनी एक खळबळजनक खुलासा केला आणि त्यांनी थेट संजय राऊतांबद्दल हा खुलासा केलाय की संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सतत संपर्क करण्याचा प्रयत्न करतायत आणि वेगवेगळ्या सोर्सेस मार्फत ते प्रयत्न करतायत। संजय राऊत हताश झालेत आणि वैफल्यग्रस्त झालेत आणि सत्तेत येण्याकरताच प्रयत्न करत असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांसंदर्भात केलाय। संजय राऊत यांच्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि जी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारावरती सुरू झाली होती, त्या विचारांशी केवळ सत्तेकरता यांनी तडजोड केली आणि पुन्हा एकदा सत्तेवर येण्याचा प्रयत्न ही मंडळी करत होती आणि संजय राऊत स्वतःला त्या सत्तेचे सूत्रधार होण्यासाठी प्रयत्न करत होते, परंतु ते हताश झालेले आहेत, वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि त्यामुळे ते अशा पद्धतीची वक्तव्य करतात। मी तर तुम्हाला सांगतो, हताश होऊन त्यांच्यावर नैराश्य आलेलं आहे आणि या नैराश्यातून ते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायत, यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। यानंतर आणखी एक मोठी बातमी आहे। 17 जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे। 17 जुलै ते 4 ऑगस्ट पर्यंत अधिवेशन चालणार आहे आणि कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली आणि याच बैठकीत अधिवेशनाची ही तारीख जाहीर करण्यात आली आहे। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे। 17 जुलैला अधिवेशन सुरू होईल, ते 4 ऑगस्ट पर्यंत चालेल पावसाळी अधिवेशन। कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली आणि त्याच बैठकीत अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली। फोन तो जा रहे हैं, तो फिर से एक बार इससे ये चक्र शुरू हो चुका है। चालू है, ये बीजेपी ठीक नहीं कर रही, लेकिन हम उसके बारे में तो मुझे कंफर्म न्यूज नहीं, तो मैं कुछ बात करना ठीक नाही। सर, शरद पवारांनी 3 महिन्याचा अल्टिमेटम दिलेला आहे। आपल्या आमदारांना परत येण्याकरता 3 महिन्याचा अल्टिमेटम दिलेला आहे। मग तुम्ही 3 महिन्यापर्यंत विरोधी पक्षनेता निवडणार नाही का? नाही, असं काही होणार नाही। आम्ही एकत्र बसू, त्या बाबतीतला निर्णय करू आणि ज्याची संख्या जादा आहे त्याला विरोधी पक्षनेता द्यावाच लागतं। त्या बाबतीत ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। मनीषा कायंदे यांच्या पाठोपाठ आणखी एक विधान परिषद आमदार शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। न्यूज 18 लोकमतला पुण्यातील 2 महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत विधान परिषद आमदार सुद्धा एक शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। मनीषा कायंदे यांच्या पाठोपाठ आता विधान परिषद आमदार शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते। न्यूज 18 लोकमतला पुण्यातल्या 2 महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत विधान परिषद आमदार शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे, कारण ठाकरे गटातली ही मोठी व्यक्ती आणि मोठा नेता आहे, विधान परिषद आमदार असल्याचं बोललं जात आहे आणि तो विधान परिषद आमदार शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। असं काही होईल असं मुळीच वाटत नाही, कारण नीलमताई गोरे या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत। अनेक वर्षांनी पक्षाचं काम मोठ्या ताकदीनं त्या सांभाळतात, करतात। त्यामुळं मला असं वाटतं या अफवा असतील, असं काही नीलमताई करता येईल असं मला मुळीच वाटत नाही। तर थोड्या वेळापूर्वी आदित्य ठाकरेंना नीलम गोऱ्हेंसंदर्भात विचारलं असता नीलम गोऱ्हेंबद्दल बोलणार नाही, शिवसेनेत जाण्याच्या चर्चांवरती मौन पाळलंय। आदित्य ठाकरेंनी बोलणं टाळलंय। शिवसेनेकडून अनेकांना बोलावलं जातंय असं आदित्य ठाकरे म्हणालेत, मात्र
स्पेसिफिक नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल विचारलं असता त्यांनी यावरती बोलणं टाळलंय. नीलम गोऱ्हेंबद्दल मी बोलणार नाही असं आदित्य ठाकरेंनी थोड्या वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितलं आणि त्यांनी नीलम गोऱ्हेंसंदर्भात बोलणं टाळलंय. राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय आणि ठाकरे गटाला आता एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते. विधान परिषदेतला एक आमदार शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आदित्य ठाकरे यांनी थोड्या वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना नीलम गोऱ्हेंसंदर्भात मौन पाळलंय. आज दुपारी त्या प्रवेश करणार आहेत. ह्याच्यावर मी आता बोलणार नाही. जोपर्यंत काही घडत नाही तोपर्यंत बोलणं योग्य नसतं. पण एक नक्की आहे की त्या कॅम्पमधून काही लोक इकडून तिकडून निरोप पाठवत आहेत. पुढे कळेल आपल्याला. आता शरद पवार यांचे अतिशय विश्वासू असलेले माजी मंत्री डॉक्टर आमदार राजेंद्र शिंगणे हे सुद्धा अजित पवार गटामध्ये सामील होण्याची शक्यता आहे. डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना अजित पवारांनी फोन केला आणि जिल्हा बँकेसंदर्भात मदत करणार असल्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलं. त्यानंतर शिंगणे यांनी आपण अजित पवार गटात जाण्याबाबत विचार करत असल्याचं सांगितलं आणि काँग्रेसकडून जिल्हा बँकेला टार्गेट करण्यात येत असून मदत मिळत नसल्याची तक्रार सुद्धा राजेंद्र शिंगणे यांनी केली होती. शिंदे फडणवीस सरकारमध्ये माननीय दादा त्या ठिकाणी सामील झाले. त्यांनी मला 2-3 वेळा सांगितलं आणि सांगून मी जर त्यांच्याबरोबर राहिलो, त्यांना जर सहकार्य केलं तर या सरकारकडनं आपण या बँकेला पूर्णपणे मदत मिळवून घेऊ अशा प्रकारचं आश्वासन त्यांना मला दिलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी विचार करतो आहे, अजून पूर्ण निर्णय घेतलेला नाही, मी विचार करतो आहे की दादांना यामध्ये साथ देऊन जिल्हा सहकारी बँकेचं पूर्णपणे पुनर्वसन करून घेण्यात यावे. ब्रेकनंतर स्वागत. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हसन मुश्रीफ आज पहिल्यांदाच कोल्हापुरात आलेत आणि यावेळी कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. बाईक रॅली काढण्यात आली. दरम्यान हसन मुश्रीफ समरजितसिंह घाटगेंना काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे समरजितसिंह घाटगे हे नाराज आहेत आणि समरजितसिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ हे कट्टर विरोधक मानले जातात.